सर, आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये काय नेमका निर्णय घेतलाय कृती समितीच्या बैठकीत? आज कृती समितीची जी बैठक झाली, या कृती समितीच्या बैठकीत आम्ही कृती समितीला हे आवाहन केलेलं आहे की जे कृती समितीने जे मुद्दे आमच्यासमोर मांडले होते, ज्या मागण्या त्यांनी माझ्यासमोर ठेवल्या होत्या, त्या सर्व मागण्या जवळपास आम्ही मान्य केल्या होत्या. आणि त्यानंतर त्यांना मी सांगितलं होतं की दिवाळीच्या नंतर आपण पुन्हा जी एक मागणी बाकी होती त्यासाठी आपण चर्चेला बसूया आणि त्याच्यावरती चर्चा सुरू केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना हे आवाहन देखील केलं आहे की संप हा चालू आहे आणि ज्या कामगारांची दिशाभूल झालेली आहे किंवा ज्या कामगारांना व्यवस्थित परिस्थिती माहीत नसेल अशा कामगारांशी देखील आपण बोलून संप मागे घेतला की वातावरण चांगलं होतं, लोकांची देखील गैरसोय टळते आणि अशा परिस्थितीत आपल्या बाबतीमध्ये चर्चा करणं आमच्यासाठी सोपं होतं. प्रश्न राहिला जी मागणी विलिनीकरणाची आहे, या विलिनीकरणाच्या मागणीबाबतीत हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत आणि जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीच्या समोर जाऊन आपलं म्हणणं मांडायचं आहे आणि मग ती समिती त्यावरती सारासार विचार करून 12 आठवड्याच्या आतमध्ये राज्य सरकारला आपला अहवाल देईल आणि त्यानंतर राज्य सरकार त्याच्यावरती काय कारवाई करायची हे ठरवेल. कृती समितीच्या बैठकीच्या नंतर या आता आंदोलनाचे नेते सदाभाऊ खोत जे विधान परिषदेचे सदस्य आहेत ते काही कामगारांना घेऊन माझ्याकडे आले होते आणि त्यांनी देखील ही मागणी केली की राज्य शासनामध्ये एसटीचं विलिनीकरण करा. परंतु त्यांना हे समजून सांगितलं की 1-2 दिवसात हा प्रश्न सुटणारा नाही आहे. या बाबतीमध्ये कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत आपण आपलं म्हणणं जाऊन त्यांच्यासमोर मांडा आणि मग त्यांच्यासमोर जे काही आपले विषय आहेत त्याच्यावरती अभ्यास करून राज्य शासनाने कोर्टाने जी समिती नेमलेली आहे ही समिती आपला अहवाल देईल आणि त्याप्रमाणे राज्य शासन निर्णय घेईल. मग त्याच्या पहिल्या मागणीच्या बाबतीमध्ये त्यांना सांगितल्यावर त्यांची दुसरी मागणी अशी होती की तोपर्यंत आम्हाला काहीतरी वाढ द्या. हा विषय आत्ता जी कोर्टाने समिती नेमलेली आहे त्यांच्यासमोर विलिनीकरणाचा गेला आहे आणि त्यांना मिळणारे फायदे किंवा त्यांना जे काही द्यायचं आहे याच्या बाबतीतली ती जी काही निर्णय घ्यायचे ती समिती घेणार आहे आणि ती समिती आम्हाला रेकमेंड करणार आहे. त्यामुळे असं मध्येच कुठलाही वाढीचा किंवा कुठलेही पैसे वाढवून देण्याचा हा विषय आत्ता येऊ शकत नाही. त्या संदर्भात कराराची जी काही पद्धत आहे त्या कराराच्या माध्यमातून ज्या वेळेला कराराची बोलणी होतील त्यावेळेला हा विषय येईल. तिसरी मागणी त्यांची अशी होती की कोणावरही कारवाई करू नका. मी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना शब्द दिला होता की दिवाळीच्या आतमध्ये हे तुम्ही आवाहन करा, आम्ही आवाहन करतो, ऐन दिवाळीत लोकांना वेठीस धरू नका. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही आजपर्यंत कोण कारवाई करणार नाही असा शब्द देत आहे तर आम्ही लोकांना आवाहन करतो. त्यांनी केलेल्या आव्हानाला देखील या संपकरी कामगारांनी दाद दिली नाही. त्यामुळे नाईलाज असतो प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागला. या बाबतीत त्यांचं आत्ता जे म्हणणं मला असं होतं की उद्या आम्ही या सगळ्या गोष्टींवरती आम्ही पुन्हा एकदा जाऊन चर्चा करतो आणि आपल्याला उद्या पुन्हा जमलं तर विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन भेटायला येतो. माझी चर्चेची दारं मी सतत खुली ठेवलेली आहेत आणि ते जर उद्या चर्चेला आले तर त्यांच्याशी चर्चा करून याच्यातला योग्य तो मार्ग काढण्यात येईल. सरकार स्वतःहून सरकारला कामगारांचं नुकसान करण्याची इच्छा नाही, परंतु सरकारची लोकांच्या प्रती देखील त्यांची जबाबदारी आहे आणि लोकांना वेठीला कोणी धरलं तर सरकार देखील गपचूप हातावर हात घेऊन बसू शकत नाही. म्हणून आज पर्यायी गाड्या देखील चालवण्यात आल्या. जवळपास 2000 गाड्या आज रस्त्यावरती खाजगी धावलेल्या आहेत कारण लोकांना देखील त्यांची गैरसोय होणार नाही प्रवाशांची, ही देखील जबाबदारी आमची आहे. सर, आज तब्बल 918 आतापर्यंत कर्मचाऱ्यांवर जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे. खरं तर हा आकडा वाढत गेला तर संप चिघळण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात सर कारवाया होत्या, तशात तुमच्याकडनं काही निमुळती भूमिका घेण्यात येणार आहे?
नाही, प्रश्न असा आहे की माझ्या आव्हानाला मी दररोज सकाळी आपल्या माध्यमातून आव्हान करतोय आणि तरी देखील संप करण्याच्या जर कोण आडमुठेपणाचं धोरण स्वीकारेल तर प्रशासन म्हणून माझी जबाबदारी आहे की या परिस्थितीवरती लोकांना देखील आम्ही बांधील आहोत आणि ज्यांनी हा संप केलेला आहे, जो कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेला आहे, हा संप केवळ प्रशासनाने बेकायदेशीर ठरवलेला नाही. आज आपल्याला माहिती आहे कंटेम्प्ट पिटिशन देखील फाईल झालेला आहे, कारण कोर्टाचा देखील अपमान याच्यामध्ये झालेला आहे. कोर्टाने आदेश दिलेले आहेत. कोर्टाने माझ्याकडनं निर्देश देऊन माझ्याकडनं GR सबमिट करायला लावला. कोर्टाने मला जे निर्देश दिले होते की 3 वाजेपर्यंत GR काढा, 4 वाजेपर्यंत बैठक घ्या, 5 वाजेपर्यंत आम्हाला सगळं सबमिट करा. आम्ही तत्परतेने ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि लेखी कोर्टाला दिलेलं आहे की या बाबतीमध्ये कमिटीचा जो अहवाल येईल त्या अहवालावरती आम्ही काय विचार करायचा तो करू. हे लेखी सगळं दिलेलं आहे. म्हणजे आम्ही आमच्याकडनं सरकार म्हणून ज्या ज्या कृती करायच्या होत्या त्या सगळ्या केलेल्या आहेत. असं असून देखील जर कामगार जर त्याला आम्हाला प्रवाशांना भेटीला धरणार असतील तर मग कारवाईशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. म्हटलेलं आहे की तुम्ही ज्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली ती मागे घ्या, तर सरकार काही ठोकाचं पाऊल उचलणार आहे की ज्यांच्यावरती कारवाई केली ती मागे घ्या. माझं पण त्यांना आव्हान आहे की पहिला संप तर मागे घ्या. संप मागे घेतल्याच्या नंतर मग बाकीच्या गोष्टींची चर्चा करता येते. सुरुवातीला संप सुरू झाला त्यावेळी कुठेही चित्रामध्ये नव्हतं, परंतु आता मात्र भाजप थेटपणे समोर येताना दिसते. उद्या तर दोन्ही विरोधी पक्षनेते चर्चेला येताना दिसत आहेत. नाही, यामध्ये भाजप अगोदर सुरुवातीला होतं ना माझ्याशी, म्हणजे सुरुवातीला भाजपचे जे नेते आहेत गोपीचंद पडळकर यांनी स्वतः जाऊन लॉक लावली आहेत ना आगारांना. सदाभाऊ खोत गेले तिथे, मुनगंटीवार साहेब फिरत होते. भाजपचे सगळे कार्यकर्ते ह्या बंद करण्यामध्ये होते अग्रेसर, परंतु ते 15% होते. त्यावेळेला ज्या वेळेला प्रवीण दरेकरांशी माझी चर्चा झाली त्यावेळेला आम्हाला असं वाटलं होतं की भाजपने सांगितल्याच्या नंतर हे आंदोलन मागे जाईल, पण त्यावेळेला ते तसं झालं नाही. त्यांनी मला शब्द देऊन देखील कामगारांनी ऐकलं नाही असं वाटतंय मला. हिंदी में जानना चाहेंगे कि आज मीटिंग हुई आप लोगों की और स्ट्राइक को लेकर के अब तक कोई बात नहीं बन पाई है. सरकार की तरफ से क्या सुझाव? सरकार की तरफ से जो चीज़ें एक्शन कमेटी की तरफ से मेरे पास में आई थी वो सभी की सभी मैंने मान ली थी. उस वक्त मैंने ये भी कहा था कि जो बाकी के मुद्दे हैं वो दिवाली के त्यौहार के बाद में हम उसके ऊपर चर्चा करेंगे और उसके ऊपर डिसीजन ले लेंगे. लेकिन उसके पहले जो स्ट्राइक शुरू हुई है वो स्ट्राइक का जो विषय था कि इस महामंडल को गवर्नमेंट में मर्ज किया जाए, इसके लिए ये मैटर जो कोर्ट में गया तो कोर्ट ने मुझे जो डायरेक्शन दिए वो ये थे कि एक कमेटी बनाई जाए चीफ सेक्रेटरी के अध्यक्ष बनने के उनके साथ में फाइनेंस सेक्रेटरी, ट्रांसपोर्ट सेक्रेटरी, इनकी एक कमेटी इसके ऊपर बिठाई जाए. ये कमेटी 12 हफ्तों के अंदर अपना डिसीजन ले लेगी. जिनको जो कहना है उन्होंने उस कमेटी के सामने जाना चाहिए, कहना चाहिए, और ये कहने के बाद में उनका एक रिपोर्ट आएगा जिसके ऊपर सरकार जो अपना विचार है रखेगी. ये कोर्ट ने कहा था और कोर्ट ने उनका स्ट्राइक इलीगल डिसाइड किया था. ये होने के बाद भी जब विरोधी पक्ष नेता मेरे पास में आए उन्होंने मुझे कहा कि एक्शन ले लो, लेना नहीं. मैंने उनको कहा था कि कल दिवाली शुरू हो रही है, दिवाली ख़राब नहीं होनी चाहिए किसकी, इसलिए आप भी उस तैयारी करो और लोगों को ये कहो कि स्ट्राइक ना करें, हम किसी के ऊपर एक्शन नहीं लेंगे. 4 तारीख से दिवाली के दिन भी ये स्ट्राइक चालू रहा और उस वजह से दिवाली में हमने कोई एक्शन ली ही नहीं. हमने 7 तारीख से एक्शन ली क्योंकि कोर्ट का भी इसमें कंटेम्प्ट हो रहा है, कोर्ट के ऑर्डर का, और हमको जो कोर्ट ने भी जो डायरेक्शन दिए हैं उसी डायरेक्शन से हम काम करेंगे. अब रही बात, आज जो खोत साहब आए थे उन्होंने मेरे सामने 2-3 मांगे रखी थी. उसमें से एक मांग ये थी जो मर्जर की, जिसको मैंने ये कहा कि कोर्ट ऑर्डर जैसे है उसको हम फॉलो करेंगे. दूसरा उनका कहना था कि कोई एक्शन मत ले लो. मैंने वही कहा है कि आप स्ट्राइक पीछे ले लो,
फिर बाद में बैठ के हम लोग डिस्कशन करेंगे कि क्या करना है। तीसरी बात उनकी ये थी कि तब तक हमको कुछ इंटरिम रिलीफ आप दे सकते हो क्या। इस वक्त ऐसे इंटरिम रिलीफ नहीं दे सकते क्योंकि कोर्ट ने गाइडलाइन दी है। जिस कोर्ट ने गाइडलाइन दी है मुझे अभी उसी गाइडलाइन से काम करना है। तो ये उनकी मांगे थी। मुझे उन्होंने कहा कि हम फिर से जा रहे हैं वर्कर के पास में, उनसे बात करके हम फिर से आपको कल मिलने आएंगे। शायद उनके साथ में दोनों विरोधी पक्ष नेता भी आएंगे। मैंने सरकार की तरफ से डिस्कशन ओपन रखा है। हमने कोई ऐसी बात नहीं कही है कि हम डिस्कस नहीं करेंगे, लेकिन कोर्ट के ऑर्डर का भी हम आदर करेंगे। कोर्ट के ऑर्डर का वायलेशन होगा ऐसा कोई काम सरकार करेगी नहीं। उसके साथ साथ हम लोगों को भी जिम्मेदार है। तो हम लोगों को ट्रैवल करने के लिए कोई असुविधा नहीं होनी चाहिए, इसलिए कोशिश कर रहे हैं। आज स्वयं मुख्यमंत्री साहब ने भी एसटी कर्मचारियों को अपील किया है कि आप सब लोग हमारे हैं और आप लोग काम पे आ जाओ, बैठ के आपसे चर्चा कर सकते हैं। अब बॉल उनके कोर्ट में है, उन्होंने ये डिसिजन लेना है। मलिकांनी घेतलेली भूमिका पुढे सुरू ठेवावी, मुख्यमंत्र्यांनी गुड गोईंग म्हणत स्तुती होती, म्हणजे मंत्रिमंडळाचा पाठिंबा आहे ना मलिकांच्या ज्या सध्या स्टँड घेतले। नहीं, आता मैं एसटी वरती बोलतो जरा। अगर सामने बैठ कर बात करते हैं कोई निष्कर्ष निकलता है तो क्या निलंबन की प्रक्रिया सरकार वापस करेगी? पहले उनको स्ट्राइक पीछे लेने का डिसीजन ले लो, फिर उसके बाद में बाकी की चर्चा कर सकते हैं। सर, म्हणजे उद्या असं समजायचं की उद्यापासून मोठ्या प्रमाणात कारवाया ज्या आहेत त्या वाढणार आहेत कर्मचाऱ्यांवर? नाही, आम्ही याच्या बाबतीत कुठलाच निर्णय अजून घेतलेला नाही आहे। जे कामगार या संपाला बेकायदेशीर संपाला ज्यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। समजा त्याच्यातले काही कामगार वाचले असतील किंवा राहिले असतील तर ते देखील त्या कारवाईत पुढे येतील। सर, 30 जणांच्या आत्महत्या ज्या झालेल्या आहेत त्यांच्या परिवाराला देखील नोकरी देण्यासंदर्भातली मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे। त्यांची मागणी जी काय त्यांनी मांडावी ना, त्याच्यावरती चर्चा करून निर्णय घेतला जाईल। ही तर मागणी त्यांनी आज तुमच्या समोर मांडली आहे, माझ्या समोर नाही मांडली आतमध्ये। सर, त्यांचं असंही म्हणणं होतं की जो विलिनीकरणाचा निर्णय आहे तो त्यांनी म्हणजे सरकारने ताबडतोब घ्यावा। असा विलिनीकरणाचा मुद्दा आहे असं ते म्हणत होते. असा मुद्दा ताबडतोब 1 आणि 2 दिवसात होत नाही। या बाबतीत अभ्यास करावा लागतो। या बाबतीत सरकारवरती किती आर्थिक बोजा येतोय, किती सरकार पेलू शकते, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत। या सगळ्याचा विचार विनिमय करण्यासाठी कोर्टाने कमिटी नेमलेली आहे आणि ही कमिटी विचार करून आपला रिपोर्ट देईल। एक वेगळा प्रश्न आहे, मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झालेले आहेत, त्यांची तब्येत कशी? त्यांची तब्येत बरी आहे, त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया होईल आणि ते लवकरात लवकर कामाला येतील। सीएम को लेकर के आज एडमिट हुए हैं, कैसी तबीयत है और किस तरीके से? उनकी एक छोटी सर्जरी होने वाली है और ऐसी कोई गंभीर बात नहीं है। जल्दी से जल्दी सीएम अपने काम पे आ जाएंगे। आई भवानीचा गजर म्हणजे